So in last lecture we have seen the role of advertising. In today's lecture we will see the concept of advertising. So the question is, discuss the concept of advertising or the features of advertising. First we will see the introductory part of this question. The term advertising is derived from the Latin word adverter, which means to turn the mind towards. जो लॅटिन वर्ड आहे त्या लॅटिन वर्डचं मीनिंग काय आहे टू टर्न द माइंड टुवर्ड्स. त्या एखाद्या प्रॉडक्ट कडे किंवा त्या जी सर्व्हिस असेल त्याच्याकडे जे आपलं माइंड डायव्हर्ट केलं जातं किंवा आपलं जे माइंड जे आहे हे तिकडे टर्न केलं जातं. मीन्स आपण ते प्रॉडक्ट जे आहे हे परचेस करण्याची आपल्यामध्ये डिझायर क्रिएट होते. Advertising acts as a marketing vehicle and is useful for drawing the attention of people towards the particular product or services. ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय केलं जातं? इट ॲक्ट्स ॲज अ मार्केटिंग व्हेइकल. ॲडव्हर्टायझिंगमध्ये द पर्पज ऑफ ॲडव्हर्टायझिंग इज टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ कस्टमर और टार्गेटेड ऑडियन्स. ॲडव्हर्टायझिंगचा बेसिक पर्पज काय आहे तर कस्टमर्सचं किंवा त्या टार्गेटेड ऑडियन्सचं जे अटेन्शन जे आहे हे ग्रॅब करणे. म्हणजेच काय तर थोडक्यात त्यांचं अटेन्शन तिथे त्या प्रॉडक्टकडे डायव्हर्ट केलं जातं. ॲडव्हर्टायझिंग इज द पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन. सी ॲडव्हर्टायझिंग हा पेड फॉर्म आहे. कोणतीही ॲडव्हर्टायझिंग ही फ्रीमध्ये केली जात नाही. इट इज ऑलवेज इन पेड फॉर्म. सो ॲडव्हर्टायझिंग इज द पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन. सी इन ॲडव्हर्टायझिंग देर इज नो फेस टू फेस कम्युनिकेशन. ॲडव्हर्टायझिंगमध्ये कधीही फेस टू फेस कम्युनिकेशन नाही. इट इज नॉन पर्सनल कम्युनिकेशन. ॲडव्हर्टायझिंग मीडियाज थ्रू प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज ही केली जाते. प्रोडक्ट जे आहे हे प्रमोट केलं जातं. सो एकाच वेळेला अ, खूप साऱ्या लोकांपर्यंत ती इन्फॉर्मेशन जी आहे ही पोहोचवली जाते. सो इट इज नॉन पर्सनल कम्युनिकेशन. Let's see the definition. According to John E. Kennedy, advertising is the salesmanship in print, and the American Marketing Association has defined marketing as any paid form of non-personal presentation of ideas, goods, or services by an identified sponsor. सो ही जी सेकंड डेफिनेशन आहे त्या सेकंड डेफिनेशनमध्ये फीचर्सचे 2 ते 3 पॉईंट्स जे आहेत हे इन्क्लूड आहेत. लाईक फर्स्ट पेड फॉर्म, सेकंड नॉन पर्सनल प्रेझेंटेशन अँड थर्ड इज आयडियाज गुड्स अँड सर्व्हिसेस. सो डेफिनेशनमध्ये काय आहे तर जे ॲडव्हर्टायझिंग आहे इट इज अ पेड फॉर्म. हा पेड फॉर्ममध्ये नेहमी असते. देन इट इज अ नॉन पर्सनल कम्युनिकेशन. इथे कधी फेस टू फेस इंटरॅक्शन नाही आहे. इथे नॉन पर्सनल कम्युनिकेशन आहे. मीन्स मीडियाज थ्रू आपण आपले जे ॲडव्हर्टायझिंग जो मेसेज आहे तो आपण कम्युनिकेट करतो. सो इट इज द नॉन पर्सनल कम्युनिकेशन, नॉन पर्सनल प्रेझेंटेशन ऑफ आयडियाज, गुड्स ऑर सर्व्हिसेस. मग आता ॲडव्हर्टाईज आपण कशा कशाचे करू शकतो तर आयडियाज जे आहेत त्यांची ॲडव्हर्टाईज करू शकतो. गुड्स ऑर सर्व्हिसेस या सगळ्यांची आपण ॲडव्हर्टाईज करू शकतो बाय अन आयडेंटिफाईड स्पॉन्सर. Let's see the features of advertising. First is paid form. Advertising is the paid form of communication. Advertising हा एक पेड फॉर्म आहे. आपल्याला जर एखादं स्वतःचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं असेल, त्याची ॲडव्हर्टाईज करायची असेल, तर ज्या मीडिया थ्रू आपण ॲडव्हर्टाईज करणार आहोत त्या मीडियाला त्यांचे जे चार्जेस आहेत हे आपल्याला पे करावे लागतात. मग तुम्ही इंटरनेटवरती तुमची ॲडव्हर्टाईज करत असाल तुमच्या प्रॉडक्टची तर तुम्हाला तिथले चार्जेस जे हे पे करावे लागतात. जर टेलिव्हिजनवर ॲडव्हर्टाईज द्यायची असेल तर तिथे जो टाईम स्लॉट आहे हा फर्स्ट आपल्याला फिक्स करावा लागतो आणि देन तिथे त्यांचे जे काही चार्जेस आहेत हे पे करावे लागतात. तसंच सगळ्या बाकीच्या मीडियाचं सुद्धा आहे. त्यांचे जे काही पेमेंट आहे हे आपल्याला करावं लागतं. सो ॲडव्हर्टायझिंग इज द पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. इवन एखादं होर्डिंग जरी तुम्हाला सिटीमध्ये लावायचं असेल तर ज्या जिथे लावायचं आहे तर तिथल्या त्या पर्सनशी कम्युनिकेट होऊन त्यांचं जे चार्जेस आहेत हे पे करावे लागतात. The advertiser has to make a payment to the media for giving the advertising message.
मग ॲडव्हर्टायझिंग मेसेज हा कम्युनिकेट होण्यासाठी त्या मीडियाला त्या त्या मीडियामध्ये ॲडव्हर्टायझरला पेमेंट हे करावं लागतं. So this is the first feature, that is paid form. Next is non-personal communication. See, personal communication means face to face interaction. Non-personal communication इथे फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही. इथे जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे हा मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचतो. मीन्स इट इज अ कम्युनिकेशन टू masses. In advertising, there is no face to face communication. Here, the message is transmitted through mass media like TV, newspaper, magazine, radios, internet, etc. मग आता हे मीडिया टाईप्स दिलेले आहेत की या मीडियाज थ्रू ॲडव्हर्टायझिंग जो मेसेज आहे हा ट्रान्समिट होतो. लाईक टेलिव्हिजन असेल, न्यूजपेपर असेल, मॅगझिन असेल, रेडिओ, इंटरनेट. सो ह्या थ्रू आपण आपली ॲडव्हर्टाईज जी आहे इझिली करू शकतो. The message is given to all and not to a one specific individual. सी ॲडव्हर्टायझिंग जो मेसेज आहे हा एकाच वेळेला सगळ्यांना दिला जातो. म्हणजे इथे कोणी एक स्पेसिफिक पर्सन नाही की त्याच्यासाठीच हा फक्त ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे. दिस मेसेज इज गिवन टू ऑल अँड नॉट वन स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल. So that's why it is non-personal communication when the advertising message is transmitted through masses. So आपण दोन features बघितले. First, paid form. Advertising is always in a paid form. The advertiser has to make a payment to medias. Then second point is non-personal communication. See, in advertising there is no face-to-face communication. Third point is ideas, goods and services. तुम्हाला आठवतंय मगाशी आपण जी डेफिनेशन बघितली त्यामध्ये मी असं मेन्शन केलं होतं की इथे सेकंड जी डेफिनेशन आहे त्या एका डेफिनेशनमध्ये 3 फीचर्सचे पॉईंट इन्क्लूड आहेत. तुम्ही बघू शकता पेड फॉर्म, नॉन पर्सनल प्रेझेंटेशन अँड गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडियाज. सो हे 3 पॉईंट जे आहेत हे फीचरमध्ये आहेत आपल्याला. Ideas, goods and services. Advertising is undertaken to promote goods like television, cars, soap, cosmetics, etc. तुम्ही गुड्स या कॅटेगरीमध्ये बघू शकता ऑल टाईप ऑफ गुड्स लाईक FMCG गुड्स. FMCG मीन्स फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. देन इलेक्ट्रॉनिक गुड्स, मग त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस येतात, कार्स असतील, मोबाईल फोन्स, कॉस्मॅटिक्स. सो ऑल दीज आर इन्क्लुडेड इन गुड्स कॅटेगरी और गुड्स आर प्रोडक्ट्स. ह्या सगळ्या प्रोडक्ट्सचे सगळ्या गुड्सचे आपण ॲडव्हर्टाईज जे आहे करू शकतो. Then the services like banking, insurance, tours and travels, hotel services, etc. सो ॲडव्हर्टायझिंग ही आपण सर्व्हिसेसची सुद्धा करू शकतो. मग त्या सर्व्हिसेसमध्ये काय काय येईल तर यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम ह्या सगळ्या सर्व्हिसेस येतात. See here, goods, services, and third point is ideas. Ideas like blood donation, safe driving, AIDS awareness, etc. आता काही ज्या आयडियाज आहेत या सुद्धा इथे प्रमोट केल्या जातात लाईक ब्लड डोनेशन, सेफ ड्रायव्हिंग, एड्स अवेअरनेस किंवा अजून एज्युकेशनशी रिलेटेड काही ॲडव्हर्टायजेस असतील. सो अशा ज्या ॲडव्हर्टायजेस आहेत ह्या दिल्या जातात. सो लाईक इथे ब्लड डोनेशनची एक ॲडव्हर्टाईज आहे. देन सेकंड ॲडव्हर्टायझिंग इज सेफ ड्रायव्हिंग. देन थर्ड ॲडव्हर्टायझिंग यासारखी ॲडव्हर्टाईज तुम्ही आता सुद्धा टेलिव्हिजनवर बघू शकता. लाईक इथे पेंडॅमिकमध्ये स्वतःची आपण कशी काळजी घ्यावी, तर काही त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स काय घ्यायच्या, अशा बऱ्याचशा ॲड्स आपण टेलिव्हिजनवर सतत बघत असतो. सो आपल्याला ॲडव्हर्टाईज ज्या आहेत ह्या कळल्या पाहिजेत की आपण कशाच्या ॲडव्हर्टाईज बघतोय. अशा प्रकारच्या ॲड्स असतील, देन आयडियाज, देन सर्व्हिसेस अँड गुड्स. हॅव यू एव्हर सीन दिस टाईप ऑफ ॲड्स? तुम्ही अशा प्रकारचे ॲड्स बघितलेत का?
मग त्या कोणत्याही मीडियावर असतील, टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर. बघितल्यात का तुम्ही? हॅलो. Yes, ma'am. सो गुड्स या कॅटेगरीमध्ये तुम्ही यापेक्षा अजून कोणत्या कोणत्या ॲड्स बघितल्यात? तुम्हाला एक्झाम्पल्स देता येतील का? तुम्ही बघितलेल्या ॲड्स. मग त्या कोणत्याही मीडियावर असतील. मग टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, न्यूजपेपर ऑर कोणतंही. सी आता गुड्स कॅटेगरी जर आपण बघितली, तर गुड्समध्ये खूप साऱ्या इथे प्रॉडक्ट्स आहेत. मग तिथे FMCG प्रॉडक्ट्स आहेत. मग त्यामध्ये अगदी टूथब्रशपासून सोप सगळ्या प्रकारचे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स जे आहेत, जे आपल्याला डेली रूटीनसाठी प्रॉडक्ट्स लागतात, असे प्रॉडक्ट येतात. अशा बऱ्याचशा ॲडव्हर्टाईज आपण टेलिव्हिजनवर बघू शकतो. देन गुड्स कॅटेगरीमध्ये अजून कॉस्मेटिक्ससुद्धा येतात. देन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेससुद्धा येतात. देन मोबाईल फोन, कार्स, हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत हे येतात. लाईक सर्व्हिसेसमध्ये आपण बरेचदा टेलिव्हिजनवर सुद्धा ॲड्स बघत असतो. त्यामध्ये अ, ज्या बँक आहेत, बँकेच्या ज्या ज्या सर्व्हिसेस आहेत, ह्या प्रमोट केल्या जातात. देन ट्रॅव्हल अँड टुरिझम, इन्शुरन्स, अशा बऱ्याचशा ॲड्स असतात. So, ideas, goods, and services. Advertising is undertaken to promote goods, services, and ideas. Next point is mass communication. Advertising involves the communication with masses at the same time. ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातं, इट इज अ मास कम्युनिकेशन. इथे एकाच वेळेला अ, जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचतो. दिस इज डन थ्रू मीडियाज लाईक प्रेस, टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, होर्डिंग्स एक्सेट्रा. आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही पर्सनल फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही. इथे एक जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे हा एकाच वेळेला सगळ्यांपर्यंत पोहोचतो. टेलिव्हिजनवर जर एखादी ॲडव्हर्टाईज एखाद्या पर्टिक्युलर टाईम स्लॉटला लागत असेल, तर त्या पर्टिक्युलर टाईम स्लॉटला ज्यांचे टी व्ही ऑन आहे तर त्या सगळ्यांना ती ॲडव्हर्टाईज दिसणार आहे. रेडिओ, रेडिओच्या बाबतीत रेडिओच्या जर त्यांचं जे काही टायमिंग असेल तर त्या टायमिंगला एकाच वेळी ही ॲडव्हर्टाईज सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. सो ॲडव्हर्टायझिंग इन्व्हॉल्व्स द कम्युनिकेशन विथ मासेस. मीडिया लाईक प्रेस. प्रेस मीडिया मीन्स न्यूजपेपर अँड मॅगझिन. न्यूजपेपरमध्ये एखादी जी ॲडव्हर्टाईज दिली जाते तर त्यामध्ये तो ॲडव्हर्टायझिंग मेसेज जे जे लोक ते न्यूजपेपर रीड करतायत तर त्या सगळ्यांना तो पोहोचतो. सो इट इज द कम्युनिकेशन with masses at the same time. Next is art, science, and profession. It is an art as it requires creativity and conceiving and communication ideas. See, advertising is an art. Advertising ही आर्ट आहे बिकॉज कम्युनिकेशन तुम्ही कशा प्रकारे कम्युनिकेट होताय, तुमच्या आयडियाज तुम्ही कशा जनरेट करताय, बिकॉज ती ॲडव्हर्टाईज जे ही लोकांना तेवढी कन्व्हिन्सिंग वाटली पाहिजे आणि ती ॲडव्हर्टाईज बघून ते प्रॉडक्ट परचेस करण्याची डिझायर क्रिएट झाली पाहिजे. सो इट इज अन आर्ट. तुम्ही कशाप्रकारे तिथे जर ॲनिमेशन असेल तर तुम्ही कशाप्रकारे चांगल्या प्रकारे ॲनिमेशन करू शकता किंवा जर काही तिथे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन असेल तर तुम्ही कसे पिक्चर्स तिथे अप्लाय करताय, तुम्ही कशाप्रकारे मेसेज कम्युनिकेट करताय, हे सगळं आर्टमध्ये येतं. दॅट्स वाय इट इज अन आर्ट अँड इट रिक्वायर्स क्रिएटिव्हिटी. ॲडव्हर्टाईज जितकी क्रिएटिव्ह असेल तितकी जास्त इफेक्टिव्ह आहे. जर ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही क्रिएटिव्हिटी नसेल तर ती ॲडव्हर्टाईज बोरिंग होऊ शकते. सो जितकी ती ॲडव्हर्टाईज क्रिएटिव्ह असेल तितकी ती इफेक्टिव्ह असते. It is science as it has its own principles, practices, and rules. See, advertising is a science. Advertisingला science का म्हटलंय? Because it has own principles. त्यांचे प्रत्येकाचे ओन प्रिन्सिपल्स आहेत, प्रॅक्टिसेस अँड रूल्स. ज्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीज आहेत त्या प्रत्येकाचे एक काही रूल्स असतात, काही प्रिन्सिपल्स असतात आणि ते फॉलो करतात. दॅट्स वाय इट इज अ सायन्स.
Advertising is now treated as a profession with its professional bodies and code of conduct. See, इंटरनेटच्या एरामध्ये ॲडव्हर्टायझिंग हे एक प्रोफेशन म्हणून ट्रीट केलं गेलं आहे बिकॉज क्रिएटिव्ह टीम जी आहे ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये असते आणि ती क्रिएटिव्ह टीम जास्तीत जास्त ॲडव्हर्टायझिंग ही क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. सो इट इज ट्रीटेड लाईक प्रोफेशन. सो प्रोफेशन म्हणून सुद्धा ॲडव्हर्टायझिंगला इथे ट्रीट केलं. दॅट्स वाय ॲडव्हर्टायझिंग इज अन आर्ट, सायन्स अँड प्रोफेशन. बिकॉज प्रोफेशनल पर्सन्स आर रिक्वायर्ड. ॲडव्हर्टायझिंगसाठी सुद्धा प्रोफेशनल पर्सन्स लागतात. ॲडव्हर्टायझिंगमध्ये जर एखादी जिंगल तुम्हाला ॲड करायची असेल तर तो साऊंड ट्रॅक किंवा ते जे काही सॉन्ग असेल हे क्रिएट करण्यासाठी, ते बनवण्यासाठी, ते प्रिपेअर करण्यासाठी तिथे ते प्रोफेशनल पर्सन लागणार आहेत. जर एखाद्या ॲडव्हर्टाईजमध्ये ॲनिमेशन तुम्हाला शोकेस करायचं असेल तर ते ॲनिमेशन एक चांगलं वाटलं पाहिजे किंवा ते एक प्रोफेशनल पर्सन जे आहेत ते तिथे हायर करून ते ॲनिमेशन तिथे बनवलं जातं. सो ॲडव्हर्टायझिंग क्रिएटिव्ह करण्यासाठी प्रोफेशनल पर्सन्स हायर केले जातात अँड दॅट्स वाय ॲडव्हर्टायझिंग इज नाऊ ट्रीटेड ॲज अ प्रोफेशन. Next point is it is the element of marketing mix. See, advertising is an important element of marketing mix. Marketing mix चा एक important, advertising हा एक important element आहे. It is the it is the component of promotion mix. Marketing mix मध्ये जो promotional mix हा point आहे तर त्यामध्ये advertising हा important element आहे. Advertising has gained importance due to tremendous competition in marketplace. See, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. मार्केटमध्ये जर टिकून राहायचं असेल, इफ यू वॉन्ट टू सर्वाइव्ह इन मार्केट प्लेस यू हॅव टू फेस द कॉम्पिटिशन. तुम्हाला कॉम्पिटिशन जी ही फेस करावी लागेल आणि जर कॉम्पिटिशन फेस करायची असेल तर जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज ही क्रिएटिव्ह असणं इम्पॉर्टंट आहे. Last point is pervasive. Advertising can be used by any type of organization. Pervasive means it is applicable to all. ॲडव्हर्टायझिंग ही कुठे एका पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी नाही की येस या प्रॉडक्टसाठीच फक्त आपण ॲडव्हर्टायझिंग करू शकतो असं नाही आहे. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल. कोणत्याही प्रकारचं प्रॉडक्ट, कोणत्याही प्रकारची सर्व्हिस किंवा कोणत्याही प्रकारची आयडिया आपल्याला जर कम्युनिकेट करायची असेल, प्रमोट करायची असेल, देन वी कॅन यूज ॲडव्हर्टायझिंग. आपण ॲडव्हर्टायझिंग थ्रू ती जे प्रॉडक्ट आहे हे प्रमोट करू शकतो. सो ॲडव्हर्टायझिंग कॅन बी यूज्ड बाय एनी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन. कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारची ऑर्गनायझेशन ॲडव्हर्टाईज ही करू शकते. इट इज डन बाय द कमर्शियल अँड चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल अँड नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, ग्रुप्स अँड इंडिव्हिज्युअल. मग आता काही ज्या बिझनेस आहेत हे स्वतःच्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करू शकतात. काही चॅरिटेबल फर्म्स असतील तर त्यासुद्धा त्यांच्या प्रॉडक्टची तर ते सुद्धा ॲडव्हर्टाईज करू शकतात. ते कोणत्या प्रकारचे सर्व्हिसेस देत आहेत. किंवा पॉलिटिकल, काही पॉलिटिकल पार्टीज असतात. पॉलिटिकल पार्टीजसुद्धा स्वतःचे पार्टीज त्या ज्या काही आहेत ह्या प्रमोट करण्यासाठी ॲडव्हर्टाईज करू शकतात. नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सुद्धा करू शकतात. ग्रुप जर काही ग्रुपने मिळून जर काही काम करत असतील तर ते त्यांचं जे काम आहे हे ॲडव्हर्टाईज थ्रू प्रमोट करू शकतात. इंडिव्हिज्युअल जर एखाद्या इंडिव्हिज्युअलला स्वतःचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल तर तो ॲडव्हर्टाईज करू शकतो. सो इट इज ऑल पर्वेसिव्ह. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल. कोणत्याही प्रकारचे फर्म कोणत्याही प्रकारचे ॲडव्हर्टाईज हे करू शकते. सो दीज आर द फीचर्स ऑफ ॲडव्हर्टाईज. आपण ॲडव्हर्टायझिंगचे फीचर्स जे आहेत हे या पॉईंटमध्ये आपण या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेत. रिवाइज करूया. फर्स्ट पॉईंट इज पेड फॉर्म. ॲडव्हर्टायझिंग इज ऑलवेज इन अ पेड फॉर्म. Then it is non-personal communication, means it is communication to masses. 3. Good services and ideas. Then mass communication. Fourth is art, science and profession. It is an art because it requires creativity. It is a science because it is a systematic process and it has its own principles and rules. It is a profession because
In advertising, we can hire the professional persons, so it is treated as a profession. Then the element of marketing mix. See, advertising is the component of promotion mix, and in order to survive in marketplace, you have to face the competition, and to face competition, advertising is required. It is pervasive. See, advertising can be used by any type of organization. Pervasive means it is applicable to all. So, advertising can be used by any type of organization.